पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आद्या घरी आली होती। घरी आली आणि माझ्याशी काहीही बोलली नाही। सरळ विक्रांतच्या खोलीत गेली आणि नंतर विक्रांतची गप्पा मारत बसली होती। आई, त्यांचं नातं तसंच आहे ना, म्हणजे आद्याला गप्पा मारायला विक्रांतच पाहिजे। तू उगाच खूप विचार करतेस आई। अगं तूच आद्याचं लग्न अशा घरी लावून दिलं जे जवळ आहे, लोक ओळखीचे आहेत का? कारण आद्या नजरेसमोर राहिली पाहिजे। मग ती 2 वेळा आली काय किंवा 4 वेळा आली काय, इट डझंट मॅटर, राईट? बरोबर बोलतोयस तू। बघ ना, मी उगाच काळजी करत बसले होते। अरे आणि आता तुझ्या बोलण्यामुळे एक गोष्ट लक्षात आलीये, घरं इतकी जवळ आहेत, आपण आद्याची मांडव परतणी केलीच नाहीये। व्हॉट्स दॅट? अरे म्हणजे लग्नानंतर मुलगी 2 दिवस माहेरपणासाठी घरी येते, तिचा नवरा तिला आणून सोडतो आणि परत घेऊन जातो। बेस्ट आहे, आपण करूया काय ते मांडव परतणी। म्हणजे त्यानिमित्ताने आद्या 2 दिवस घरी तरी राहील। हो ना। बरं मी बोलून घेते बडवैकांशी, त्यांच्या सोयीनुसार करूया मग। ठीक आहे। आणि जा तू फ्रेश होऊन घे, मी जेवायला वाढते। का आला होता तो अमूल्य? काय बोलणं झालं तुमचं? का आला होता तो? सांगते सगळं सांगते। खूप हुशार आहे तो वेदांत वानखेडे। ताडे, विक्रांतच्या फोनवरून त्याने तुझा नंबर मिळवला आणि नंतर कॉल रेकॉर्ड्स वरून आपल्या घराचा पत्ता शोधून काढला। मग काय, तो त्या मुलीच्या शोधात इथे आला होता जिला विक्रांत सारखा फोन करतो। आधी तर मला बघूनच तो चिडला, काहीच बोलू देत नव्हता। त्याला वाटलं की ती मुलगी मी आहे। तू आहेस ती मुलगी? तू माझ्या भावाला फसवलंयस? अगं का लागलीस आमच्या मागे? अगं माझ्या बिचाऱ्या भावाला प्रेमात पाडलंस, फसवलंस तू। तो एवढ्या वेळेस थांबला असताना तर मी ऐकून सुद्धा घेतलं असतं, पण नंतर तो मला म्हणाला की बोल, किती पैसे पाहिजेत तुला, सांग। किती पैसे हवेत बोल, मी तुला देतो ते पैसे। मी तुला आधी पण विचारलं होतं, पैसे हवेत का, पैसे हवेत का? किती पैसे घेणार आहेस माझ्या भावाचा पिछा सोडण्यासाठी? बोल ना। माझ्या भावाला काही झालं ना तर सोडणार नाही मी तुला। हे सगळं माझ्यामुळे घडलंय अमूल्य, ह्यात तुझी काहीच चूक नाहीये। तरी माझ्यासाठी तू त्या वेदांसमोर गेलीस आणि त्याने तुझ्यावर हात उगारला। अगं पैसा पैसा पैसा, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस पैशातच मोजतो। तो पुढे असं बोलू तरी कसं शकतं? तेच तर, त्याचा सख्खा भाऊ जीव द्यायला निघाला होता आणि हा त्याच्या भावना समजून घेणं बाजूलाच राहिलं। मी म्हणते एवढा कसला माझा त्याला पैशांचा? मला विचारत होता की सांग काय हवंय तुला? असा विचार तरी कसा येतो मनात? मुळात चूक कोणाची याचा तरी विचार करायचा। मला सांग, मी विक्रांतला फसवलंय का? तू माझ्या मागे आला होता ना? कसं आहे ना ताई, आपण संस्कार जपतो तो पैसा जपतो। आपल्याला भावनेचा आधार लागतो, त्याला पैशांचा आधार लागतो। आपण नाती जपतो आणि तो त्याच नात्यांना पैशांच्या तराजूत मोजतो। त्याला कधी कुणाचं काही ऐकूनच घ्यायचं नसतं। He's so full of himself and so empty within. प्रेम काय हे त्याला माहितीच नाही। तूच सांग, अगं जो स्वतःच्या भावाला समजू नाही शकला तो तुला काय समजून घेणार होता? बरं झालं अमूल्य तूच गेलीस त्याला भेटायला।
मी गेले असते ना तर मला काय करू काय बोलू काहीच सुचलं नसतं. मी अशी त्याच्या समोर ढसाढसा रडतच बसले असते. नाही ताई, जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे ना, तुझ्यावर रडायची वेळ कधीच येणार नाही. किती दिवस रडत बसणार आहेस? आईने तुला आणि आद्याला रडताना बघितलंय, आणि जी गोष्ट आद्याला माहितीये ती तुम्हाला का नाही सांगू शकलास? ती मुलगी आहे माझी मोठी बहीण आरती. विक्रांत, मला त्या मुलीचं नाव कळलंय. काय? हो, तू मला सांगितलं नाहीस म्हणून मला शोधावं लागलं. अरे पण का का शोधलंस तिचं नाव? तू तू तिला भेटला वगैरे नाहीयेस ना? दादा, तुला माझी शपथ आहे, तू प्लीज असं काही करणार नाहीयेस. मग तू मला सगळं खरं खरं सांग. काय होणार आहे त्याने? तिला मी आवडत नाही, तिने मला होकार दिला नाही, विषय संपला. दादा प्लीज तू असं काही करू नकोस जेणेकरून तिला त्रास होईल. अरे पण विक्रांत, तुला त्रास होतोय त्याचं काय? बघ विक्रांत, ती कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय, पण माझ्या मनात अजूनही प्रश्न आहेत. अरे माझा भाऊ इतक्या टोकाला का गेला हे जाणून नाही घ्यायचं का मी? विक्रांत, तू जर तसा प्रयत्न केला नसतास ना तर मी या गोष्टीकडे लक्षच नसतं दिलं रे. चूक झाली अरे चूक झाली माझी सगळी, मीच सगळ्या गोष्टी चुकीचं आहे. दादा शांत. दादा, माझ्याकडनं चूक झाली आहे, मला माफ कर. विक्रांत शांत, रडणं बंद करा. आता मी हात जोडतो, तू प्लीज असं काही करू नकोस. हा विषय इकडेच संपव. माझं ज्या मुलीवर प्रेम आहे ती मुलगी आरती आहे. तुला ह्या गोष्टीची शहानिशा करायची असेल ना तर विचार, विक्रांतला विचार, आणि तुला खरं कळल्यावर मग माझ्या पुढे येऊन उभा राहा. त्याला माझं नाव माहितीये, आपला पत्ता सुद्धा माहितीये. माझा काहीही दोष नसताना मला खूप गिल्टी फील होता या मूल्य. मला ना काय करू काहीच सुचत नाहीये. खूप भीती वाटतेय ग. घाबरू नकोस ताई, प्लीज. अगं पण आई आणि अण्णांसमोर तो नाही येणार. हे बघ, त्याने कितीही माज दाखवला ना तरी आज मी त्याला आरसा दाखवून आली. मी त्याला जे काही बोललीये ना तो कधीच विसरू शकणार नाही. मला खात्री तो नक्की विचारेल, आणि आद्या बहिणी त्याला सगळं काही खरं खरं सांगून देतील. राहिला प्रश्न विक्रांतचा, तर तो मनाने वाईट नाहीये. तो तुझ्यावर काही ढकलणार नाही. तो सगळं खरं खरंच सांगेल. वेदांतला हे सत्य पचवावंच लागेल. अगं पण तू त्याच्या ऑफिस मध्ये जाणार, तो तुझ्या समोर येणार. मी त्याचाही विचार केलाय ताई. हे बघ, त्याला मी त्याच्या ऑफिस मध्ये नको होते, त्याने मला काढण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर मला खूप कठीण टास्क त्याने देऊन ठेवला. मी असा विचार केलाय की मी तो टास्क पूर्ण करेन आणि नंतर राजीनामा देईन. अगं पण माझं म्हणणं जायचंच कशाला? उगाच वाद घालेल ग तो. अगं पण का असा पळपुटेपणा करायचा? आणि मला सांग, मी का घाबरू? हे बघ, तू माझं टेन्शन घेऊ नकोस. वेदांतला सरळ करायला ना माझ्यासारखीच मुलगी पाहिजे.
मी का घाबरू? अगं विक्रांतने तुला मागणी घातली, तो तुझ्या एकतर्फी प्रेमात पडलाय. आरती, मला जेन्युइनली वाटतं तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करावास. आय लव्ह यू आरती. मी तिला प्रपोज केलं. मी तिच्या प्रेमात होतो, ती नाही. दादा, तुला आठवत आहे आद्याच्या लग्नाच्या वेळी आपण त्यांना पिक करायला गेलो होतो, तेव्हा मी आरतीला पहिल्यांदा पाहिलं. त्यानंतर मी तिच्यात गुंतत गेलो. मी तिच्या सतत अवतीभोवती असायचो. लव्ह ॲट फर्स्ट साईट हे मी ऐकून होतो, पण दादा माझ्या आयुष्यात ते घडत होतं. म्हणजे सारिकानी आरती अमूल्यला जेव्हा रूम मध्ये कोंडून ठेवलं तेव्हा मी त्यांची मदत केली. अमूल्यावर जेव्हा चोरीचा आळ आला तेव्हा मी त्यांच्या मदतीला धावून आलो. आरतीने मला कधीच आस लावली नव्हती, पण मीच तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. मला माहितीये दादा, तुला प्रेम हा शब्द आवडत नाही. तू कधी प्रेमात पडला नाहीस, पण तुला आठवतं मी कायम तुला एक गोष्ट सांगायचो. माझ्या स्वप्नात एक मला मुलगी दिसते, एक चेहरा समोर येतो. तो विषय तू नेहमी धुडकावून लावायचास. तुझं करेक्ट होतं, तुझं लॉजिक परफेक्ट होतं दादा, पण मन हे इलॉजिकल असू शकतं. दादा, तुला हे सगळं नाही कळणार, कारण तू तुझ्या भावना कोंडून ठेवल्यास. ती मुलगी, तो चेहरा आरतीचा होता. म्हणजे मी आरतीला प्रत्यक्षात भेटलो नंतर, पण स्वप्नात खूप आधीच ऑलरेडी आमची भेट झाली होती. दादा, तुझा या सगळ्यावर विश्वास नाही बसणार, तुला नाही पटणार, पण आज पहिल्यांदा इतक्या मन मोकळेपणाने सगळं सांगतोय तुला. विचार तुझ्या भावाला, बघू तो तरी तुझ्याशी काही बोलतो का. कारण भावनाशून्य माणसासमोर कोणी प्रेमाचा उल्लेख तरी करेल का. तुझा भाऊ तुझ्यासारखा नाहीये आणि हाच तुझा प्रॉब्लेम. विसर तिला. दादा, विक्रांत, तुला कळतंय का मी काय बोलतोय? आणि आधी ते रडणं बंद कर. मगाशी पण रडत होतास, आईने बघितलं तुला. मी कसं बसं समजून आलोय तिला. सॉरी. लिसन विक्रांत, त्या मुलीने तुला एकदाही होकार दिलेला नाहीये. तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये आणि आता तिचं लग्नही होणार आहे. हे बघ, तुझ्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे, तिला विसरून जा. दादा, ते शक्य नाहीये. अरे पण एक मिनिट, मला प्लीज बोलू दे. हे बघ दादा, तू कधी प्रेमात पडला नाहीस, पडणार नाहीस, त्यामुळे तुला हे सगळं कळणं शक्यच नाही. पण दादा, प्रेमात पडल्यावर विसरणं हे इतकं सोपं नसतं. बट आय प्रॉमिस, मी स्वतःला हार्म करून नाही घेणार. तुम्हाला त्रास होईल असं कधीच काही करणार नाही. आरतीलाही त्या गौतमशी लग्न करायचं असेल तर मी अडवणार नाही. फक्त मी आरती सोडून दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. माझ्याशीच लग्न करण्याचा एवढा हट्ट का? मला हेच समजत नाहीये. बरं झालं मी त्या विक्रांतला होकार नाही दिला, किंवा मग विचार करून सांगते असंही नाही म्हणाले. हे प्रेमाचं असंच असतं का ग? तुला तरी काय माहित असणार म्हणा. प्रेमात पडल्यावर लोक वेडी होतात
हे सगळं ना आपण पुस्तकात वाचलं होतं, सिनेमात पाहिलं होतं, पण माझ्याच आयुष्यात असं कोणी येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. बरं झालं मी त्या विक्रांतपासून दूर राहिले. मला सांग अमूल्य, तुला काय वाटतं? माझं काही चुकलंय का? ताई अगं शांत हो, किती विचार करशील. हे बघ, जे काही घडलंय ना त्यात तुझं काहीही चुकलेलं नाही. तू प्लीज स्वतःला गिल्टी मानू नकोस. शांत हो. हे बघ, त्याला जे काही उत्तर द्यायचं होतं ना ते मी दिलेलं आहे. तू आराम करत. थँक्यू अमूल्य. आरतीलाही त्या गौतमशी लग्न करायचं असेल तर मी अडवणार नाही. फक्त मी आरती सोडून दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही. अरे तुझा सख्खा भाऊ विक्रांत तुझ्याकडे मन मोकळेपणाने बोलू नाही शकत. आत्महत्या करेपर्यंत घुसमट होते त्याची. राग आला मला तुझी कीव येते. हात उगारणं मर्दुमकी वाटते तुला? तुला काय वाटतं की एकदा वानखेडे नावाचा ठप्पा लागला की मग सगळ्यांनी तुझ्यासारखंच वागायला पाहिजे? बरे चल, निघते मी. अमूल्य, जायलाच हवं का? हो मग. म्हणजे आज न जाता उद्या गेलीस तर आज सुट्टी टाकून दे. सुट्टी? अगं म्हणजे नीट विचार करून बोलता येईल. काळजी करू नकोस, मी पूर्ण विचार केला. मला खूप भीती वाटते का त्या माणसाची. मला ना तू त्याच्या डोळ्यासमोर जायला नकोयस. ताई डोंट वरी, काही होणार नाही. अमूल्य, तू एक काम कर, तू राजीनामा दे आणि लगेच परत ये. आणि कोणी ऑफिसला पोहोचायच्या आत तिथे जा आणि राजीनामा ठेवून ये. म्हणजे कोणाशी भेटही होणार नाही आणि वादही होणार नाही. अगं किती घाबरतेस तू. हे बघ, मी राजीनामा देणारच. फक्त आधी मला दिलेलं एक काम आहे ते पूर्ण कर. अगं कसलं काम आता? सोड ना. आणि कोणा वाचून कोणाचं काम अडत नाही आणि आपलं तर अजिबात नाही. ताई, मी हे काम पूर्ण करणं का महत्वाचं आहे हे समजून घे. मग तू जे म्हणशील ना ते मी करेन. ते त्या दिवशी वेदांतने हा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आमच्या कंपनीने 3 महिन्यापूर्वी कंप्लीट केला होता. 15 दिवसात पेमेंट आणायचंय. आणि जर हे नसेल जमणार तर अजून एक ऑप्शन आहे, राजीनामा. मला नाही वाटत त्याची गरज पडेल. मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करतेय. तुमच्या कंपनीला तुमचं हे पेमेंट 15 दिवसांच्या आत मिळेल. कळलं? हो कळलं, पण तुझा प्रांत नसताना तुला ते काम सोपवणं हे साफ चुकीचं आहे. अगं पण आता हे सगळं बोलण्यात काही पॉइंट आहे का? हे बघ, मी ते काम स्वीकारलंय ना, मग मी ते पूर्ण करायलाच हवं. आणि असं प्रयत्न न करता काम सोडून कसं देणार? अगं पण ताई, मी हे टास्क पूर्ण नाही केलं ना तर माझ्यावर पळपुटेपणाचा आरोप करेल तो वेदांत. आणि तू काळजी करू नकोस, मी 2 दिवसात हा टास्क पूर्ण करेन आणि मग राजीनामा देईन. तू माझ्यामुळे त्या वेदांचं बोलणं सहन करू नकोस. ताई अगं, तू परत परत स्वतःला दोषी नको मानूस. ह्यात तुझी काहीही चूक नाही. आणि वेदांत माझ्यावर हात उगारायची किंवा माझ्या अंगावर धावून यायची हिम्मत करणार नाही. सो डोंट वरी. तसं नाही ग, पण ताई अगं, हे माझं बॅटल. माझ्यावर विश्वास ठेव ताई.
मी स्वतःला कुठलाही त्रास करून घेणार नाही आणि अशी किंचित सुद्धा शंका मनात आणून स्वतःला डिस्टर्ब करून घेऊ नकोस. ओके? ठीक आहे. काय झालं? विक्रांतचा मेसेज आहे. सॉरीचा. हे बघ, असू देत. तू त्याला अजिबात रिप्लाय करू नकोस. मी परत आले की बघू त्याचं काय करायचं ते. आपण नंतर बोलूयात. ठीक आहे. बरं चल, निघते मी. तू तुझ्या कामातच राहा आणि अजिबात कसला विचार करू नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं, आई आणि अण्णांना संशय येईल असं वागू नकोस. नॉर्मलच राहा. हो, कळलं अमूल्या. नीट जा आणि काळजी घे. तू पण काळजी घे. बाय. बाय.